आनंदी मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की युगंधर आता आनंदीसाठी शिल्पाची निंबाळकरांच्या घरातून हकलपट्टी करणार आहे आणि त्याचमुळे शिल्पा आनंदीवर खूप चिडलेली आहे। आता ही शिल्पा आनंदी बरोबर नवीन डाव काहीतरी करणार हे नक्की। तर प्रेक्षकांनो, आपण काल पाहिलं होतं की युगंधर सगळ्या मीडियांसमोर, सगळ्या नेत्यांच्या समोर, मोठमोठ्या लोकांच्या समोर आनंदीची बाजू अगदी ठामपणे मांडतो आणि ती माझी बायको आहे, ती माझ्या घरची लक्ष्मी आहे आणि तिचा स्वाभिमान जपणं माझं कर्तव्य आहे आणि माझी बायकोच माझा स्वाभिमान आहे। तिच्या जर स्वाभिमानाला कुणी धक्का लावला तर मला हे अवॉर्ड घेण्याची अजिबात इच्छा नाही। जर तिला माझ्यासोबत हा मान मिळणार नसेल तर हा अवॉर्ड आत्ताच्या आत्ता घेण्यासाठी मी नकार देत आहे। आता हे सगळं लाईव्ह टीव्हीवर इकडे शिल्पा, माई, बापू, धनश्री पाहत असतात। आता युगंधरचं हे धडाकेबाज वागणं पाहून बापू खुश झालेले असतात। आता बापू म्हणत असतात, वा रे वा माझ्या वागा, एक नंबरच काम केलेस बघ। सगळ्यांच्या समोर आपल्या बायकोची बाजू घेऊन निंबाळकरांचा आणखीन मान वाढवला आहेस तू। आता बापू म्हणत असतात, वागा तू तर मनच जिंकलंस बघ। आता इकडे शिल्पा खूप चिडलेली असते। आता माई काही शांत बसत नाहीत। माई शिल्पाला म्हणत असतात, शिल्पा बघितलंस का, तू एवढं मोठं कृत्य वाईट केलंस आणि आनंदीला अशा मॉडर्न कपड्यांमध्ये तिथं पाठवलंस का, तर तिचा अपमान व्हावा, तिची नाचक्की व्हावी, सगळ्यांनी तिला नावं ठेवावं म्हणून। पण युगंधरने बघ तिला किती छान समजावून घेतलं आहे, तिची आबरू राखली आहे आणि सगळ्यांच्या समोर तिला मान सन्मान दिला आहे। आणि युगंधरने स्वतःच्या बायकोसाठी ते अवॉर्ड घेण्यासाठी नकार सुद्धा दिला। शिल्पा, तुला एक गोष्ट कळते का, तुझ्या या घाणेरड्या कृत्यामुळे आनंदीचं नुकसान नाही तर तुझ्या भावाचंच नुकसान व्हायला लागले। तुझा भावच यशापासून लांब निघाला आहे। आता माई इथे शिल्पाला चांगल्याच टोचून बोललेले असतात। आता शिल्पा मात्र शांतच उभी असते। आता पुन्हा ते सगळे टीव्ही मध्ये पाहतात तर काय, इकडे युगंधर आता आनंदीच्या हाताला धरूनच चल आनंदी म्हणून घरी येत असतो। तेवढ्यातच पाठीमागून एक मंत्री टाळ्या वाजवतच येतात। ते ऐकतो युगंधर आणि थांबतो आणि पाठीमागे वळून पाहतो। आता इथे युगंधर आणि आनंदी एकसारखेच त्या मंत्र्यांकडे पाहत असतात। आता त्यांना असं वाटत असतं हे मंत्री नेमकं काय बोलणार आहेत बरं, पण ते आता चांगलंच बोलायला सुरू करतात, युगंधरची स्तुती करायला सुरू करतात। आता ते मंत्री युगंधरला म्हणत असतात, मिस्टर निंबाळकर, तुमच्या या विचारांना म्हणजे कोणत्या शब्दामध्ये स्तुती करू असे शब्दच नाही आहेत माझ्याकडे, एकदम अप्रतिम विचार आहेत तुमच्याकडे। मिस्टर निंबाळकर आणि आनंदी निंबाळकर, तुम्ही हा कार्यक्रम सोडून जाण्याची काहीही गरज नाही। इथे आता सगळे मीडियावाले हे ऐकत असतात आणि शूट सुद्धा करत असतात आणि विद्याधरच्या चेहऱ्याचा चांगलाच रंग उडालेला असतो। आणि मिस्टर निंबाळकर, तुम्ही जे काही आज बोललात ना, ते आजच्या या कलीला, आजच्या या युगाला किंवा आजच्या या नवीन पिढीला अंजन घालण्यासारखंच आहे। पहा, तुम्ही खूप सुंदर बोललात आणि कपड्यांवरून कधीच कोणाचे चारित्र्य ठरवले जात नाही, तर माणसाची निष्ठा, संस्कार आणि वागण्याची पद्धतच सगळं काही ठरवून जात असते। आता ते मंत्री अगदी तोंड भरून युगंधरची स्तुती करत असतात। ते म्हणत असतात, मिस्टर निंबाळकर, तुमची बायको आज एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये अशी कपडे घालून आली, पण तिने महाराष्ट्राची परंपरा सोडली नाही, तर तिने एवढ्या मॉडर्न कपड्यांमध्ये सुद्धा गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं आहे, पायामध्ये जोडवी घातली आहेत आणि यावरूनच कळतं की त्या निंबाळकराच्या खऱ्या सुनबाई आहेत। आणि निंबाळकर, तुमचा एक चांगला गुण सांगतो, तुम्ही एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये सगळ्यांच्या समोर स्वतःच्या बायकोच्या सन्मानासाठी लढलात, ही गोष्ट खूप मोठी आहे। आणि निंबाळकर, जो माणूस बायकोचा एवढा सन्मान करतोय त्याच पुरुषाला खरं तर हा ग्लोबल अवॉर्ड मिळण्याची पात्रता असते आणि तुम्ही त्या पात्रतेचे आहात। आता हे सगळं त्या मंत्र्यांचं बोलणं ऐकून आजूबाजूचे मीडियावाले अगदी कडाडून टाळ्या वाजवायला लागलेले असतात। युगंधरच्या चेहऱ्यावर सुद्धा एक वेगळं समाधान आलेलं असतं आणि विद्याधर मात्र चांगला सैरवैर झालेला असतो। आता सगळेजण इथे टाळ्या वाजवत असतात आणि ते मंत्री युगंधरला म्हणत असतात, मिस्टर निंबाळकर आणि मिसेस आनंदी निंबाळकर, तुमच्यासाठीच हा सोहळा भरला आहे आणि तुमचे इथे स्वागत आहे। आता पुन्हा इकडे सगळे टाळ्या वाजवायला लागलेले असतात। आता माई इकडे घरामध्ये शिल्पाला ओरडत असतात, म्हणत असतात, शिल्पा बघितलंस का, तुझ्या या वाईट कृत्याने, तुझ्या या कट कारस्थानाने आनंदीला त्रास देण्याचा प्रयत्न केलास, पण युगंधरने त्याचं मन मोठं करून त्याच्या प्रेमाच्या स्वभावाने किंवा त्याच्या हुशारीने त्याने नवरा म्हणून स्वतःच्या बायकोला कसा मान मिळवून दिला। आणि शिल्पा, तुझ्या लक्षात येतंय का, तुझ्या या कट कारस्थानामुळेच आज आनंदी युगंधर बरोबर या मॉडर्न कपड्यांमध्ये अगदी
ऐटीतच युगंधर सोबत हे अवॉर्ड घेणार आहे आणि तेही सगळ्या जगासमोर. आज आनंदी आणि युगंधर एकत्र येणार आहेत. आता बापू म्हणत असतात, खरंच शिल्पा तू एवढं करून सुद्धा काहीही उपयोग झाला नाही बघ, सगळं अगदी वायाच गेलं. त्यावेळेला माई आता शिल्पाला चांगला ठणकावूनच म्हणत असतात की शिल्पा तू आज पूर्णपणे हरली आहेस. आता इकडे मुंबईचा सीन दाखवला आहे ज्यामध्ये आरती आणि पृथ्वी त्या क्लायंट्सना भेटायला गेलेले असतात आणि त्यांची मीटिंग सुरू असते. आता क्लायंटमध्ये जी काही 5-6 माणसं बाहेरच्या पार्टीची असतात त्यापैकी एक माणूस आरतीकडे चांगला टक लावूनच पाहत असतो. आता बाकीची लोक पृथ्वीला म्हणत असतात, पृथ्वी सर तुमच्या डिझाईन अगदी सुंदर आहेत, खूप छान आहे. आता इकडे एक माणूस जो आरतीकडे बघत असतो तो पृथ्वीला म्हणत असतो, ह्या कोण आहेत, यांची काय ओळख आहे. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, या आहेत आरती नाईक, आमच्या कंपनीच्या डिझायनर आहेत. आता इथे तो माणूस काय करतो, आरतीबद्दल थोडं वेगळंच बोलायला सुरू करतो. तो म्हणत असतो, अरे वा किती छान, या मॅडमच एवढ्या सुंदर आहे तर त्यांच्या हातून बनलेल्या डिझाईन सुद्धा सुंदरच असणार ना. आता माणूस हा आरतीकडे एक टक लावून पाहत असतो आणि असा म्हणत असतो म्हटल्यानंतर पृथ्वी थोडा रागाने त्या माणसाकडे पाहतो. आता इकडे आरती मात्र खुश झालेली असते आणि थँक्यू म्हणत असते. आता तो माणूस आरतीची स्तुती काय करतो तर आरती लगेच पृथ्वीला चिडवायला सुरू करते. ती म्हणत असते, त्या पुढच्या माणसाला 1 मिनिट मला थोडं बोलायचं आहे सरांशी. आता तो माणूस म्हणतो ठीक आहे. त्याला आरती हळूच पृथ्वीच्या कानामध्ये खुसूरपुसूर करत असते. ती म्हणत असते की बघितलं का तुम्ही मला कायम मिडिओकर म्हणत असता आणि नावं ठेवत असता, माझी खरी किंमत तर बाहेरच्या लोकांनाच कळाली आहे, तुम्हाला ना. आता तो माणूस काय करतो, पृथ्वीशी तर बोलतच नाही, उलट आरतीशीच बोलायला सुरू करतो. हे थोडं पृथ्वीला खटकत असतं. आता तो म्हणत असतो की आरती मॅडम मला एक गोष्ट सांगा, तुम्ही तर सुंदर आहातच पण एवढ्या सुंदर डिझाईन तुम्हाला कशा सुचतात बरं. त्यावेळेला आरती म्हणत असते, अहो सर कामाची आवड असेल तर सगळं काही अगदी आपल्याला हवं तसं करता येतं. आता आरती पृथ्वीला टोमणा मारण्यासाठी म्हणत असते की आपला अनुभव सुद्धा कामाला येतोच की. त्यावेळेला तो माणूस पुन्हा आरतीला म्हणत असतो की तसंही आरती मॅडम आज ही माझ्यासमोर असलेली कॉपी आणि तुमच्यामुळे माझी इव्हिनिंग खूपच सुंदर झाली आहे. आता आरती म्हणत असते, त्यात काय सर एवढं, डिझाईन करताना मला सुद्धा अशी कडक आणि छान कॉपी मिळाली तर मला आणखीन छान छान डिझाईन सुचतात. त्यावेळेला ते सर म्हणत असतात की अरे वा खूपच छान, तुम्हाला पण कॉपी आवडते का, म्हणजे तुमच्या माझ्या आवडी सुद्धा जमतात की. आता ते सर म्हणत असतात, आरती मॅडम तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू का, ज्यावेळेला मी तुमच्या डिझाईन बघितल्या त्यावेळेला मला असं वाटलं होतं की या कोणीतरी खडूस माणसानेच बनवल्या असतील, पण ते तर सगळं खोटंच ठरलं की तुम्ही तर एवढं सुंदर आहात. त्यावेळेला आरती म्हणत असते, हो सर खडूस माणसं तर बिझनेस सांभाळतात ना आणि आमच्यासारखी डिझाईन करणारी माणसं तर अगदी मनातून प्रेमळ आणि मनमोकळी असतात. आता हा सुद्धा पृथ्वीला मारलेला एक टोमणाच असतो. आता ते सर आरतीच्या डिझाईनवर खूपच खुश झालेले असतात. आता बाकीच्या लोकांना ते सांगत असतात की मी काय म्हणतोय, ह्यांच्या डिझाईन खूपच सुंदर आहेत, प्रत्येकी आपण 10,000 डिझाईनची ऑर्डर यांना देऊया. त्यावेळी तेथील दुसरे सर पृथ्वीला म्हणत असतात, पृथ्वी सर तुम्ही काय म्हणता आहात बरं, खूप मोठी ऑर्डर आहे, तुम्हाला वेळेत पूर्ण होईल का. आता इथे थोडासा गोंधळ होतो. आता पृथ्वी इथे चिडलेला आहे कारण इथे ते सर जे आरतीकडे एकसारखेच बघत असतात ते काय म्हणत असतात, पृथ्वीला तुम्ही या दोघांच्या बरोबर बसून पेपर वर्क डिस्कस करा आणि आम्ही दोघंजण बसून डिझाईन पाहतो आणि ठरवतो काय करायचं आहे. त्यावेळेला पृथ्वीचा थोडा चेहराच पडतो कारण त्याला कळून येतं की ते सर आरतीकडे अट्रॅक्ट होत आहेत, एकसारखे आरती बरोबरच बोलत आहेत आणि त्यांची इच्छा आरती संगे बसण्याची झालेली आहे, म्हणून पृथ्वीचा चेहरा थोडा पडलेला असतो. पण आता पृथ्वी दबकतच हो म्हणणार असतो. तेवढ्यातच आरती म्हणते, ठीक आहे सर तुम्ही जसं म्हणाल तसं आपण काम करूया, या आपण दोघंजण डिझाईन बघूया. त्यावेळेला आता ते सर उठतात आणि पटकन आरतीजवळ जाऊन बसतात आणि लॅपटॉपवर दोघेजण डिझाईन बघायला सुरू करतात. आता पृथ्वी सुद्धा त्या बाकीच्या सरांच्या बरोबर डिस्कस करायला सुरू करतो पण पृथ्वीचं त्या कामामध्ये लक्षच नसतं. तो एक सारखा आरतीकडे आणि त्या सरांच्याकडेच पाहत असतो. आता ते दोघे हसत खेळतच काम करायला सुरू करतात, एकमेकांना टाळी देत असतात आणि तेच पृथ्वीला अजिबात आवडलेलं नसतं. आता इकडे त्या सोहळ्यामध्ये ते मंत्री पुन्हा युगंधरला म्हणत असतात, निंबाळकर तुमच्या या विचारांमुळे खरोखर समाजामध्ये एक मोठा बदल होणार आहे आणि अशा विचारांची समाजाला
खूप गरज आहे. त्यावेळेला युगंधर आनंदीकडे पाहतच म्हणत असतो की खरं तर प्रत्येक पुरुषाने आपल्या बायकोच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलंच पाहिजे. इकडे आता आनंदीला मात्र खूप अनकम्फर्टेबल झालेलं असतं. आता इकडे सगळा सोहळा पुन्हा एकदा थाटाने सुरू होतो. ते मंत्री त्यांच्या खुर्चीवर जाऊन बसतात. इकडे युगंधर सगळ्या लोकांना नमस्कार करत असतो आणि सगळेजण आपापली जागा धरून बसत असतात. इकडे आता आनंदीला मात्र त्या कपड्यांमध्ये अजिबात बरं वाटत नसतं. तिला खूप गोंधळल्यासारखं झालेलं असतं. ती इकडे तिकडे सारखं झाकण्याचा प्रयत्न करत असते. हे समजतं युगंधरला. आता या विद्याधरला मात्र या दोघांना एकत्र पाहून खूप राग येत असतो. खूप काही ना काहीतरी करावं अशी इच्छा होत असते. आता इकडे युगंधर आनंदीला म्हणत असतो, आनंदी तुला काही अडचण आहे का, तुला काही बोलायचं आहे का. त्यावेळेला आनंदी म्हणते, नाही मालक साहेब, मला काही सुद्धा बोलायचं नाही, मी बरी आहे. त्यावेळेला युगंधरला कळतं की आनंदी स्वतःला इथे कम्फर्टेबल फील करत नाहीये. म्हणून तो काय करतो, स्वतःच्या खांद्यावर सलवारवर एक शाल लावलेली असते ती काढतो आणि आनंदीच्या खांद्याभोवती गुंडाळतो. आता इकडे युगंधरने अशी शाल गुंडाळली आहे पाहून आनंदीला खूप छान वाटत असतं. आणखीन आदर निर्माण झालेला असतो मालक साहेबांबद्दल. आणि हे टीव्हीवर पाहून माई सुद्धा खूप खुश झालेले असतात. माईंना युगंधरचा खूप अभिमान वाटत असतो. इकडे आता युगंधर आनंदीला म्हणत असतो की अगं आनंदी, अशा कपड्यांमध्ये तुला नाही बरं वाटत तर कशाला घालायची बरं अशी कपडे. आता इथे आनंदी काही सुद्धा बोलत नाही किंवा शिल्पाचं नाव तर अजिबात सांगत नाही. ती म्हणत असते, मालक साहेब मला माफ करा. त्यावेळेला युगंधर तिच्याकडे पाहूनच ओळखून जातो की नेमकं हिच्यासोबत काय घडलं आहे. कारण युगंधरला आठवतं की हिला तयार करण्याची जबाबदारी तर त्याने शिल्पाला दिली होती. शिल्पाला सांगितलं होतं की ज्या सोहळ्यामध्ये मी निघालो आहे तो महाराष्ट्र शासनाचा आहे, तिथे महाराष्ट्राची परंपरा दाखवणारे कपडे घालायचे आहेत. त्यामुळे तिला छानशी साडी नेसायला दे, दागिने घालायला दे आणि तिला छान तयार करून त्या सोहळ्यामध्ये पाठव. फॅक्टरीमध्ये माझं काम आहे, मी तिकडच्या तिकडेच जाणार आहे असं शिल्पाला सांगितलेलं असं ते आठवतं युगंधरला. आता युगंधर आनंदीला म्हणत असतो, आनंदी इथे खुर्ची आहे, तू बस, मी आलोच म्हणतो आणि तेथून निघून बाहेर जातो. शिर्के सुद्धा आता मालक साहेबांच्या पाठीमागून निघून जातात. आता इकडे आनंदीला खुर्ची कुठे असते हे तर माहीतच नसतं. आता इथे माई मदत करायला सुरू करतात. माई म्हणतात, आनंदी अगदी 2 पावले पुढे जा आणि तिथे खुर्ची आहे. त्यावेळेला आनंदी 2 पावलं जाते. आता माई म्हणतात, हा खुर्ची आली आहे बघ, बस तिथे खुर्चीवर. आता आनंदी खुर्चीवर बसते. आता इथे माई आनंदीला म्हणत असतात, अगं आनंदी, तू काही वेडीपिडी झालीस का. युगंधरने तुला विचारलं त्यावेळेला तू का शिल्पाचं नाव सांगितलं नाहीस बरं. शिल्पानेच हे सगळं केलं आहे ना. त्यावेळेला आनंदी म्हणते, नाही माई साहेब, मी असं कधीच सांगणार नाही. त्यावेळेला माई म्हणतात, का बरं, का तू असं सांगणार नाहीस. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, अहो माई, असं काय करताय तुम्ही. मी जर त्यांना शिल्पाताईंचं नाव सांगितलं असतं तर त्या दोघांच्या मध्ये भांडण लागलं असतं. अहो माई, त्या दोघांचं रक्ताचं नातं आहे आणि त्या बहीण भावांच्या नात्यामध्ये माझ्यामुळे जर वाद लागले, त्या दोघांमध्ये भांडण झालं तर ते मला अजिबात चालणार नाही. तुम्हाला तर माहीतच आहे मालक साहेबांचा ताई साहेबांवर किती जीव आहे आणि त्या दोघांच्या नात्यामध्ये जर माझ्यामुळे मिठाचा खडा पडला तर ते मला अजिबातच चालणार नाही. मी तसं होऊच देणार नाही आणि हे घर मला जोडून ठेवायचं आहे आणि शिल्पाताई आणि मालक साहेब कायमस्वरूपी एकत्रच राहिले पाहिजेत असंच मला वाटतं. आणि मालक साहेबांचा गैरसमज आणि शिल्पाताईंचं हे वागणं आयुष्यभर मी सहन करायला तयार आहे, पण त्या दोघांमध्ये कधीच भांडण लागायला नको. आता आनंदीचं मनाचा मोठेपणा पाहून माईंना आनंदीचं खूप कौतुक वाटत असतं. आता इकडे विद्याधरच्या पोटात मात्र चांगली कळ आलेली असते. आता तो म्हणत असतो, चांगलं कौतुक चाललंय या नवरा बायकोंचं, चांगली नाटकं चालली आहेत की. आता पहा, आता मी आनंदी तुझ्यासोबत असं काहीतरी करणार आहे की तो युगंधर सगळ्या जगासमोर तोंड दाखवण्याच्या लायकीचा सुद्धा राहणार नाही. प्रेक्षकांनो, या विद्याधरचं एकही प्लॅनिंग सक्सेसफुल होत नाही, पण वारंवार सारखं काही ना काहीतरी कुरमुडी करतच असतो. आता इकडे घरामध्ये शिल्पा खूपच अपसेट झालेली असते आणि फेऱ्या मारायला लागलेली असते. तेवढ्यातच युगंधरचा फोन येतो. आता धनश्री म्हणत असते, ताईसाहेब, युगंधर भाऊजींचा फोन आला आहे. त्यावेळेला शिल्पा आता युगंधरचा फोन उचलते आणि स्पीकरवर टाकते आणि हॅलो, बोल ना युगंधर असं म्हणते. त्यावेळेला युगंधर एवढा चिडलेला असतो. तो म्हणत असतो, ताई, तूच आनंदीला असा गाऊन घालायला दिलास ना. अगं ताई, तू असं का केलंस बरं असं विचारल्यानंतर शिल्पा म्हणते, म्हणजे काय, त्या चोंबडीने केला चोंबडीपणा तर तुझ्याजवळ माझ्याबद्दल वाईट साईड सांगितलं तर तुला सगळं, आणि त्या चोंबडीने सांगितलं म्हणून तू मला जाब विचारत आहेस का. त्यावेळेला युगंधर म्हणतो, ताई, तिने मला एक शब्दही सांगितलेला नाही. आता युगंधर म्हणत असतो, अगं ताई, रेड कार्पेटवर
स्टेजवर ज्यावेळेला ती उतरली त्यावेळेला खूप अस्वस्थ होती. तिला अजिबात त्या कपड्यांमध्ये बरं वाटत नव्हतं. तिच्या डोळ्यामधील आणि चेहऱ्यावरील अस्वस्थता पाहूनच मी ओळखलं होतं की तिच्या मनाने, तिच्या पसंतीने तिने हे कपडे घातलेलेच नाहीत. आणि तिच्याकडे पाहूनच हे कळालं होतं की तिची कुणीतरी ही चेष्टा केली आहे, तिच्या स्वाभिमानाचा भंग केला आहे. आणि तिच्याकडे पाहूनच हे कळालं होतं की हे कृत्य तू केलं आहेस, तिने मला सांगितलेलंच नाही काही. आता इकडे शिल्पा युगंधरचं हे बोलणं ऐकून चिडलेली असते. ती म्हणत असते, हो मीच केलं हे सगळं, मी तिला तो गाऊन घालायला दिला, मीच तिच्या लाचारीचा फायदा घेतला आणि मीच तिच्यावर जबरदस्ती केली. मला त्या कार्यक्रमामध्ये त्या मुलीची नाचक्की होताना पाहायचं होतं, तिला सगळ्या जगासमोर बदनाम करायचं होतं, पण तसं काहीच होऊ दिलं नाहीस. युगंधर, तू सगळ्यांच्या समोर तिची बाजू घेतलीस. आणि मी तुला एक गोष्ट सांगत आहे, माझ्या समिधा वहिनीची जागा मी तिला कधीच घेऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेव. आता इकडे युगंधर शिल्पाचा सगळा राग सहन करत असतो, तिचं बोलणं ऐकत असतो. आणि आता शिल्पा म्हणत असते, युगंधर, तुझ्या सगळ्या यशाच्या ठिकाणी खंबीरपणे समिधा वहिनी पाठीशी उभी राहिली, तुझ्या सोबत कायम मिरवली. आणि आज तुझ्या शेजारी माझी समिधा वहिनी नाही तर ही गटारीतनं उठून आलेली मुलगी उभारली का? आणि ती मुलगी एवढी मिजाज करते की तुझ्या सोबत तुझ्या कडेला उभा राहावं तिने. आणि तुझ्या शेजारी तुझी बायको म्हणून ही मुलगी उभारली आहे, हे सगळं जग पाहत आहे. हे मला अजिबात मान्य नाही. माझ्या समिधा वहिनीच्या जागी दुसऱ्या कुठल्या या मुलगीने म्हणजेच घरातील मोलकरणीने उभारलेलं पाहणारं जग मला पसंत नाहीये. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे मी कधीच सहन करणार नाही, कधीच नाही. आता शिल्पाचा हा राग ऐकून युगंधर म्हणत असतो, शिल्पाताई, जेव्हा जेव्हा असं काहीतरी घडतं त्या वेळेला तिची जुनी रेकॉर्ड तू अशीच उघडत बसलेली असतेस. आता युगंधर शिल्पाला ठणकावून सांगत असतो की अगं ताई, मी तुला कितीतरी वेळा सांगितलं आहे की माझ्या आयुष्यामध्ये माझ्या समिधाची जागा कोणीही घेऊ शकणार नाही, अगदी ही आनंदी सुद्धा नाही. आणि मी तुला एवढं समजावून सांगून सुद्धा ताई तुझा माझ्या बोलण्यावर विश्वास का बसत नाही बरं? अगं ती मुलगी सुद्धा असा प्रयत्न करणार नाही याचा विश्वास मला आहे. अगं तुझ्या रागाच्या चष्म्यातून बाहेर ये आणि जरा बघ तिच्याकडे. अगं त्या आनंदीने निंबाळकरांच्या घरासाठी किती काय काय नाही केलं, ते सगळं तू बघून सुद्धा तू तिच्याबरोबर अशी वागतेस. तुला तर माहीतच आहे, बाप लेक आम्ही एका छताखाली राहून सुद्धा एकमेकांसाठी अनोळखी होतो, एकमेकांशी साधं बोलत सुद्धा नव्हतो आम्ही. आणि आज आम्ही दोघंजण एक आहोत. अगदी घर हसत खेळत निर्माण झालं आहे. हे कुणामुळं? तर आनंदीच्या कष्टामुळे आणि आनंदीवर असलेल्या संस्कारामुळेच हे शक्य झालं आहे. आणि जरा राग सोड आणि तिच्या चांगल्या गुणांकडे पहा. आणि आज तू फक्त तिला हे मॉडर्न कपडे घालून तिचा अपमान केला नाहीस, तर तू माझा म्हणजे तुझ्या भावाचा विश्वासघात केला आहे. आता युगंधर ठणकावून शिल्पाला सांगत असतो की ताई, तुला एक गोष्ट तुझ्या डोक्यामध्ये फिट्ट करून घ्यावीच लागेल, ती म्हणजे आनंदी निंबाळकर घराण्याची सून आहे. त्यावेळेला शिल्पाला खूप राग आलेला असतो. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, आणि ताई तुला जर मी समजावून, माई बापूंनी समजावून तुला कळत नसेल तर मी तुझं हे रोजचं नाटक अजिबात सहन करणार नाही. मी तुला एकदाच सांगतोय, एकतर तुझा राग सोड, नाही तर तू तुझं गाठोडं बांधायला घे आणि तुझं सामान घेऊन काही दिवस गुरुजींच्या आश्रमात राहायला जा. तिथे तुझा राग शांत कर. तुझा रागीट आणि चिडलेला चेहरा पाहण्याची माझी इच्छाच नाहीये. मला खूप वैताग आलाय त्या गोष्टीचा आता. आणि मी अवॉर्ड फंक्शन मधून घरी यायच्या आत तुझा रागीट चेहरा घेऊन तेथून निघून जा. आता हे ऐकून पाठीमागे धनश्री उभारलेली असते. ती म्हणत असते, अहो भाऊजी. त्यावेळेला शिल्पा तिला हातानेच थांबवते. आता शिल्पाला खूप मोठा धक्का बसलेला असतो की युगंधर तिला असं बोलत आहे. आता युगंधर म्हणत असतो, मी यायच्या अगोदर तू तुझं सामान घेऊन गुरुजींच्या मठामध्ये आठवडाभर राहायला जा. तिथे जाऊन तू माझ्या बोलण्याचा अगदी नीट विचार कर आणि आनंदीबद्दल सुद्धा विचार कर. आणि तुझा मनातील राग गेला, आनंदीबद्दल मनामध्ये आदर निर्माण झाला तरच तू घरी येण्याचा विचार कर. आता इथे युगंधरने शिल्पाला डायरेक्ट घर सोडून जाण्यासाठी सांगितलेलं असतं आणि आनंदीला निंबाळकरांची सून म्हणून स्वीकार कर, नाहीतर या घरामध्ये थांबू नको असंच सांगितलेलं असतं. आता इथे शिल्पाला एवढा राग आलेला असतो की डायरेक्ट ती फोन कट करते आणि रागाने तिच्या रूममध्ये निघून जाते. तर आता आजचा भाग इथे थांबवला आहे. पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता मीडियावाले इंग्रजीमध्ये युगंधरला प्रश्न विचारत असतात. आता युगंधरला इंग्रजी येतच नसतं. त्यावेळेला आनंदी सगळी परिस्थिती सांभाळून घेते आणि इंग्रजीमध्ये थडाथड प्रश्नांची उत्तरं देते. त्यावेळेला युगंधर तिच्याकडे पाहतच राहतो. आता त्यानंतर अवॉर्ड घेण्यासाठी आनंदीच्या हाताला धरून युगंधर तिला स्टेजवर नेत असतो. तेवढ्यातच आनंदीच्या सँडलची
टाच तुटते आणि ती पटकन पडणार असते. तेवढ्यातच युगंधर तिला झेलतो आणि युगंधर एकसारखा तिच्या चेहऱ्याकडे पाहायला सुरू करतो. तर आता युगंधर आनंदीच्या प्रेमात पडणार हे नक्की. आता इकडे शिल्पा मात्र घर सोडून जाते की घरामध्ये पुन्हा एक राडा होतो तेच आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, युगंधरने शिल्पाला जे हे ठणकावून घर सोडण्याचा निर्णय सांगितला आहे तो तुम्हाला योग्य वाटतो की चुकीचा वाटतो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आनंदी मालिकेचे रिव्ह्यू मी जे देते ते तुम्हाला व्हिडिओ आवडतात का ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.